आज या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर सुनीती सुलभा रघुनाथ या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची खरं तर गरज नाही. नर्मदा आंदोलनामधला त्यांचा सहभाग आणि विस्थापितांसाठी त्यांचा चालू असलेला सततचा लढा, त्याच्यामुळे महाराष्ट्र त्यांना चांगलाच ओळखतो. त्या आणि त्यांच्या बरोबर कार्य करणाऱ्या इतर लोकांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर सुनीतीताई, तुम्ही कार्यकर्त्यांची आणि तुम्ही ज्या संस्थेच्या वतीने बोलणार आहात त्याची थोडक्यात ओळख करून द्यावी तशी मी विनंती. आम्ही सगळे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते आहोत. नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुवमेंट्स NAPM या नावाने ही संघटना किंवा हा समन्वय ओळखला जातो आणि हा देशभरातल्या जन आंदोलनांचा समन्वय आहे, जी आंदोलनं विशेषतः विस्थापनाच्या प्रश्नावर काम करतात. आणि आमचा असा अनुभव आहे गेल्या 35 वर्षांचा, कारण नर्मदा बचाव आंदोलन ज्याला महाराष्ट्र ओळखतो ते आंदोलन ह्या सगळ्या समन्वयाचं आद्य आंदोलन असं म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे विस्थापनाच्या विरोधात, पण ते विस्थापनाचा विरोध करत असताना आम्हाला जाणवलं की इथला जो विकास आहे तोच प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्यामुळे एकीकडे तो विकास कसा आहे तर विषमता, विस्थापन आणि विनाशकारी असा विकास, असं आम्ही थोडक्यात त्याचं वर्णन करतो. अशा विकास नीतीला आम्ही खरं म्हणजे प्रश्नचिन्ह नेहमी उपस्थित करत आलो. मी त्या संदर्भात फार बोलणार नाही आता, पण त्याची चौकट साधारणपणे ही आहे. आणि आम्ही सगळेजण जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहोत. तर धरणग्रस्तांचे लढे, प्रकल्पग्रस्तांचे लढे, सामाजिक न्यायासाठीचे लढे, हे आमचं खरं म्हणजे आतापर्यंतची आमची ओळख आहे ती संघर्षशील लोक अशी आहे. पण कोविडच्या संदर्भात एक वेगळा संघर्ष आपल्या सगळ्यांना करावा लागतो आहे. आणि कोविड, त्याची साथ आणि त्याचा जगभरात झालेला फैलाव आणि हाहाकार, हा सगळा एका बाजूला असताना भारतासारख्या देशामध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर त्याचं एक वेगळं विस्थापन सुरू आहे आणि जे विशेषतः महानगरांकडून गावांकडे असं उलट विस्थापन, म्हणजे आपल्याला जनरली असं दिसतं की गावांकडून दोंडे शहरांकडे येत असतात, पण हे विस्थापन उलट दिशेने आहे. आणि ते होत असताना लोक बेरोजगार बनत आहेत, बेघर बनत आहेत, अन्नाला मोताद होत आहेत आणि त्यामुळे हजारो किलोमीटर चालत आपल्या गावांकडे निघाले, ट्रक्स मध्ये कोंबून निघाले. आणि लॉकडाऊनमुळे पहिल्या काळात तर सरकारने सगळ्या तऱ्हेचं वाहतूक बंद केल्यामुळे निरुपायाने ते काय काय झालं ते सगळं अतिशय दुःखद आहे आणि ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला माहिती. अशा परिस्थितीत ह्या लोकांचं चालणं सुकर व्हावं, ह्या लोकांना आपल्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचता यावं, त्याचबरोबर लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे तर त्यांच्या मालकांनी, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी, कंपन्यांनी त्यांचं वेतन चालू ठेवावं, किंवा लोकांना जे आज अन्न नाही मिळत आहे, जे उपासमारीचे शिकार होत आहेत, त्यांचं पोट भरावं, याच्यासाठी शासन प्रशासन ज्या सगळ्या उपाययोजना करत होतं त्या एका पातळीवर खूप अपुऱ्याही होत्या. आणि त्या करायला आम्हाला सगळ्यांना असं लक्षात आलं की त्याच्यासाठी एक इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये, देशभर खरं म्हणजे ही प्रक्रिया चाललेली आहे, पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारखी महानगरं इथे आहेत की जिथे बाहेरून मोठ्या प्रमाणावर लोक येतात, मायग्रंट्स ज्यांना आपण म्हणतो. आणि त्या सगळ्या लोकांना परत जेव्हा जायला लागले तेव्हा जी स्थिती निर्माण झाली, त्या काळात ही सगळी आता जी युवा पिढी या सगळ्या आंदोलनाची दिसतीये, ह्या सगळ्यांनी फार मोठे योगदान केलंय. आणि म्हणून खरं तर आज सगळे हे युवा कार्यकर्ते आणि आमचं खरं म्हणजे जन आंदोलनाचं भविष्य हे आपल्या पुढे आहे. मी अगदी थोडक्यात ओळख करून देते. आपल्या बरोबर युवराज आहे, युवराज गटकळ, जो जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचा महाराष्ट्राचा समन्वयक आहे. आणि ह्या सगळ्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये तो विदर्भाच्या सीमेवर असा भक्कम पद्धतीने उभा राहिला की छत्तीसगड, झारखंडकडे जाणाऱ्या लोकांना तो एक आधार, देवदूत बनल्यासारखा झाला. अनिता पगार इथे आहे, जी खरं म्हणजे दीर्घकाळ सामाजिक न्यायाच्याही चळवळीत राहिलेली आहे, महिलांच्या चळवळीत राहिलेली आहे, आदिवासींच्या चळवळीत राहिलेली आहे. आणि ती आता आमची उत्तर महाराष्ट्राची समन्वयक म्हणून काम करते आहे. आणि अनिता ही तिने संबंध हा जो म्हणजे मुंबईकडून
धुळेकडून मध्य प्रदेशकडे आणि तिथून पुढच्या राज्यांमध्ये असा चालणारा जो जनांचा प्रवाह होता, त्या सगळ्यांच्या मदतीचं काम अनिताच्या नेतृत्वाखाली, अनिताच्या एका इनिशिएटिव्हनी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी गुड्डीचं तुम्हाला ओळख करून देईन. गुड्डी तिवारी, तिचं नाव गुड्डी जरी असलं तरी काम खूप मोठं आहे आणि विशेषतः मुंबई ठाण्याच्या मधून जे लोक, कारण भिवंडी, कल्याण या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मजूर आणि ते उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल ह्या बाजूला जात होते आणि त्या सगळ्यांना जेव्हा रेल्वे नीट चालत नव्हत्या, जेव्हा बसेस नीट चालत नव्हत्या, त्यावेळी गुड्डी आणि तिच्या सहकार्याने इथे अजय भोसले पण आहेत, त्यांनी सुद्धा एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन हे त्यांना आपल्या घरांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. इथे गणेश जोशी आहेत औरंगाबादचे, त्यांनी त्या विभागामध्ये काम केलंय. सुजय आहे इथे, सुजय मोरे, त्यांनी पुण्यातून पण ह्याच प्रकारे जसं गुड्डी आणि ह्या सर्व लोकांनी ठाण्यातून केलं, तसं सुजयनी पुण्यातून अक्षरशः रात्रंदिवस पुणे रेल्वे स्टेशनवर उभं राहून त्या लोकांना त्या गाड्यांमध्ये बसवणं आणि त्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचवणं. कारण सरकारनी आणि सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश दिलेला होता की ह्या लोकांना मोफत आपल्या आपल्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे, पण ते चॅनेल तयार होणं आणि ते इफेक्टिव्हली वापरलं जाणं हे सगळं ह्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीने झालेलं आहे ठिकठिकाणच्या. आणि पुन्हा हे सुद्धा प्रतिनिधीच आहेत, यांच्या सोबत एक मोठी फळी आहे कार्यकर्त्यांची जी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते आहे. आणि त्यामुळे अगदी एका वाक्यात सांगायचं तर जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, खास करून महाराष्ट्र, हे एका बाजूला अन्न अधिकार लोकांचा, की ज्यांना रेशन कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांना पण रेशन मिळावं याच्यापर्यंत, दुसऱ्या बाजूला ही जी घर वापसी, गाव वापसी चाललेली आहे त्याच्यात आपल्या घरांपर्यंत पोहोचावेत, आणि तिसऱ्या पातळीवर वेतन, जे बेरोजगार झालेले आहेत किंवा ज्यांना वेतन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी एक व्यवस्था त्यांच्या मालकांनीच केली पाहिजे, यासाठी आम्ही विविध पातळ्यांवर काम करत आहोत. तर मग आपण थोडस प्रत्येकाकडून काही ना काही त्यांचे आताच्या या कोविड आणि लॉकडाऊन मधले अनुभव जाणून घेऊयात. मी पहिल्यांदा युवराज तुम्हाला असं विचारू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये जे रिलीफचं काम झालं मायग्रंट वर्कर्स बरोबरच, तर त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती देऊ शकाल का? नमस्कार. एक तर या कामाचे टप्पे 3 आहेत. एक आहे ते सुरुवातीला त्यांना आवश्यक अन्नधान्य, राशन किट पोहोचवणं किंवा तयार अन्न पोहोचवणं. दुसरं होतं ते त्याच काळात चाललं, दुसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यापासून ते अतिशय वेगानं चाललं, ते त्यांना घरापर्यंत पोहोचवणं, ते वेगळं काम आहे. तिसरं जे आहे ते आता घरी पोहोचताय, पण त्यासोबतच काही जणांचं वेतन अडकलेलं आहे, काही जणांचं वेतन होत नाही किंवा त्यामुळे ते अडकले होते, असा टप्पा. आणि चौथा जो आहे आणखी त्याच्या सोबतीनच येतोय की पुढच्या रोजगाराच्या निर्माणाचं काम, हे आता एक या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण ते करत आहोत. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन झालं, त्यानंतर काय एक 2-3 दिवस सुरू होतात तोपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून राशनच्या आवश्यकतेच्या सूचना यायला लागल्या किंवा त्याच्या तसे मेसेजेस यायला लागले. सगळ्यात सुरुवातीला मी तर असं ठरवलं होतं की ते लॉकडाऊन झालं आणि आता त्याला आपल्याला 1 महिनाभर वेळ आहे आणि आपण कुठेतरी निवांत जावं आणि बसावं. पण त्या क्षणी आमच्या NAPM महाराष्ट्र ग्रुपवरती आमच्या मीरा संघमित्रा म्हणून राष्ट्रीय समन्वयक आहेत, त्यांचा एक मेसेज पडला की आपला सातारा जिल्ह्यामध्ये एका ग्रुपला अन्न हवं होतं, म्हणजे राशनची किट आम्ही तत्काळ दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं पोहोचवली आपल्या संपर्कातून, आणि ते तसंच सुरू झालं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही वेगवेगळ्या समन्वय आणि संपर्कातून वेगवेगळ्या लोकांच्या साहाय्यानं आणि NAPMच्या प्रमुख मार्गदर्शनात, म्हणजे मेधाताईंचं मार्गदर्शन आम्हाला सतत आहेच, त्यासोबत अनेक सिनियर साथींच्या सहकार्याने मार्गदर्शनाने हे काम सुरू होतं. म्हणजे आकड्यात आता न जाता की इतकं म्हणजे महाराष्ट्रातच 3000च्या वर किटचं वाटप वेगवेगळ्या समन्वयातून, फक्त आपली भूमिका त्याच्यात होती, समन्वय होता. काही ठिकाणी NAPMनं प्रत्यक्षपणे काम केलं, आणि पुण्यात तर खूप ठिकाणी, पुणे, नाशिक आणि मुंबई आणि औरंगाबाद आणि सोलापूर या ठिकाणी राशन किट वाटपाचं काम मोठ्या प्रमाणात झालं. त्यासोबतच तयार अन्नाचं पण झालं. आणि हे मी वर्ध्यालाच होतो, मी नेमका दिल्लीहून आलो, दिल्लीच्या दंगलग्रस्त भागात मी रिलीफसाठी गेलो होतो, तिथून वर्ध्याला आलो आणि तिथेच अडकलो. त्यामुळे तिथूनच सगळा समन्वय हा फोनवर सुरू होता. आणि ते सुरू असताना जसा मी रस्त्यावरच होतो, रोडच्या बाजूलाच आश्रम असल्यामुळे रोज रात्री लोक चालायला निघायची, मग त्यांची विचारपूस, त्यांना खाणं आणि पाणी देणं. पण एके दिवशी असं झालं की साधारणतः 17 तारखेला
पहिलं लॉकडाऊन झाल्यानंतर, की लोक चालायला पायी लागले आणि त्यांचे पाय सुजले होते. त्यांना विचारलं कुठून आले, तर ते पार लातूरहून आलेले होते. म्हणजे त्या दिवसापर्यंत त्यांचे 12 दिवस होते आणि त्यांना सतनाला जायचं होतं. म्हणजे अक्षरशः पाणी आलं डोळ्यात, की त्यावेळेस काय करू. मग मी तिथल्या SP साहेबांना फोन लावला आणि त्यांना त्यांची व्यवस्था केली. मग तसा तो रहाटगाडा सुरू झाला, सगळ्या लोकांचा समन्वय करणं आणि कोणाकोणाला कुठं जायचं त्यासाठी पास. त्याच काळात पुण्यात काही विद्यार्थी होते अडकलेले, म्हणजे बरेचसे होते. तर त्यांना इथल्या काही संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून दिवसाला 2000 डबे आपण पोहोचवण्याचं काम आपल्या इथे पुण्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये NAPMचं व्यवस्था आणि इतर साह्यामध्ये भूमिका होती आणि काही युवा साथी व्हॉलेंटियर म्हणून पण होते. त्यासोबतच हे जे प्रवासी निघत होते, आता काही लोक सुरुवातीला काही ठिकाणाहून ट्रेनने निघाले, पण तशी लोकांना क्लॅरिटी नव्हती आणि शासकीय पातळीवरून सुरुवातीला म्हणजे पोलीस यंत्रणेकडून लोकांना कधी कधी चांगला स्वागतही झालं, पण काही ठिकाणी असं त्यांना अतिशय म्हणजे बाहेर फेकलं गेलं. आणि ज्या काळात आपण राशन किट वाटप करत होतो, त्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून समन्वय झाल्यानंतर त्या लोकांनी संपर्क करायला सुरू केला, की आम्हाला गावाला जायचंय, आम्हाला इकडे जायचंय. त्यानुसार याद्या बनवणं आणि ते काम सुरू झालं. ते करत असताना अनेक यंत्रणांशी कधी कधी आग्रह करावा लागला, कधी वादही घालावा लागला. संवादातून महाराष्ट्र राज्यात तरी बऱ्यापैकी आम्हाला काम करता आलं म्हणजे की सहज थोडंसं झालं, नाही तर अन्यथा इतर ठिकाणी खूप वेगवेगळे अनुभव आले. कारण त्या लोकांच्या जसे घरी पोहोचल्यानंतर त्यांचे मेसेज येतात, फोन येतात आणि तो एक समाधानकारक वाटतं, की कुठेतरी आपण कोणाच्या तरी पोटामध्ये घास खायला घातला आणि त्यांना सन्मानानं घरी पोहोचवलं. मी 2 शब्दाचा नेहमी प्रयोग करायचो, की हा माणूस, प्रत्येक कामगार, प्रत्येक श्रमिक, हा प्रत्येक माणूस हा सन्मानानं आणि सुरक्षित आणि भरलेल्या पोटानं तो घरी पोहोचावा आणि तो लवकर पोहोचावा, ही आमची कायम भूमिका होती. त्यामुळे ईमेल्स करणं, हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणं, त्यामुळे एक अनुभव आला, की वेगवेगळे अधिकारी तसे सहकार्य करायचे. मग काही ठिकाणी आम्हाला मेधाताईंच्या माध्यमातून संवाद करावा लागायचा आणि तो आजही करतो आहोत. त्याच काळात मेधाताईंचं उपोषण झालं, म्हणजे रेल्वे सुटत होत्या, परंतु काही लोक अडकलेले होते आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या धोरणामुळे त्याचं स्वागतही केलं. त्या एसटीचं जे मोफत त्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि आमचा कामाचा टप्पा दुसरा सुरू झाला, कारण अगोदर लोक जात होते त्यासाठी अनेक व्यवस्था होत्या. पण मग वर्धा मी होतो आणि मग पहिली एसटी, त्याच्यात असं झालं की पुण्यातून 3 बस, एक मावळातून 2 बस आणि चिंचवडवरून 1 बस, जी पहिली बस, जी स्वतः मी एक बस फॉलोअप करून ती भरली होती पुण्यातल्या काही साथींच्या माध्यमातून. प्रियंका आणि अमोल म्हणून आमचे साथी आहेत, जे नवीन आम्हाला जोडले गेले आणि खूप चांगलं काम त्यांनी आता इथं केलं. आणि प्रसाद बागवे म्हणून आहेत मावळातून, त्यांना त्या 2 बस, हे चालत चाललेले कामगार होते, त्यांना बसमध्ये बसवलं आणि त्यांना सकाळी मला जेवण द्यायचं होतं म्हणून ते सुरू झालं. आणि माझ्यासमोर 3 बस उभ्या असताना अचानक तिथे परत 9 आणि परत 2 अशा म्हणजे जवळपास 3 अशा 15 बसेस थांबल्या आणि मग त्यांना आम्हाला जेवण देणंच होतं, कारण ड्रायव्हरने सांगितलं, चालकांनी, की आम्हाला तासभर थांबतो आम्ही, पण या लोकांना द्या, कारण बारामतीहून निघालेले ते लोक होते आणि आदल्या दिवशी 2 वाजता. मग तात्काळ तिथल्या युथ फॉर चेंज आणि इतर साथींच्या सहकार्यानं वर्ध्यामध्ये आम्ही पुढच्या 2 तासामध्ये 450 लोकांचं जेवण बनवलं आणि दिलं. आणि मग बैठक घेतल्याने आमचं काम सुरू झालं. ते काम परत सगळ्या डेपो मॅनेजरकडे आणि डेपोंकडे माझे नंबर गेले आणि वर्ध्याला व्यवस्था आहे. बस सकाळी पहाटे 4 पासून सुरू व्हायच्या थांबायला, तर काही बस रात्री 1 वाजेपर्यंत थांबायच्या. त्यामुळे 24 तास आमचं काम सुरू झालं. आणि जवळपास काल आता नवीन गेलेल्या ज्या बस होत्या पुण्याहून 11 तारखेला आणि जळगावहून काय गेलेलं, त्यासहित आमचं जवळपास 26,000च्या वर आम्ही जेवण तिथे लोकांना दिलं. त्यासोबतच सॅनिटरी नॅपकिन, मास्क पण इतर संस्थांच्या साह्याने आम्ही वाटले, बिस्किटही वाटप केलं आणि ताक आम्ही उन्हाळ्यामुळे देत होतो. दूध आम्हाला जमत नव्हतं का उन्हामुळे खराब होईल. या गोष्टी करत असताना सर्वात महत्वाचा भाग होता, हे लोक सीमेवर उतरल्यानंतर पुढे त्यांचं काय. तर इतर संस्थांच्या आणि काही सामाजिक कार्य वेगवेगळ्या ग्रुप्स वरती असल्यामुळे रिलीफच्या तो समन्वय झाला आणि मग आम्ही मेधाताईंसोबत त्या झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड इथल्या काही साथींचा कॉन्फरन्स कॉल करून एक ग्रुप बनवला. इंटरस्टेट ग्रुप तो होता, म्हणजे तो आहे आणखी. त्या माध्यमातून पुढचा समन्वय झाला आणि लोक उतरल्यानंतर फार तर फार अर्ध्या तासानंतर काही लोकांची ती बस न भरल्यामुळे 2-3 तास लागायचे आणि आता उतरले की लोक तिथून पुढच्या टप्प्याला पोहोचायचे आणि आत्ताही तो समन्वय चालू आहे. त्यामुळं झारखंड पर्यंत आणि छत्तीसगड पर्यंत, सुरुवातीला छत्तीसगडमध्ये अनेक यंत्रणांकडे माझा नंबर होता आणि आता सगळ्यात एक झालं की गेल्या 5 दिवसात झारखंडच्या हेल्पलाईनला माझा नंबर दिला गेला. त्यामुळं अजूनही झारखंडचे लोक अडकलेले आहेत, त्यांच्याशी आमचा समन्वय सुरू आहे. सुजय दादा त्यातनं पुण्यातून त्यांना पाठवण्यासाठी खूप प्रयत्न आणि मेहनत घेत आहेत.
तर अशा पद्धतीने हे 2 टप्पे झाले आणि आता आम्ही मेधाताईंच्या सोबत एक तर वादळग्रस्त भागांचा दौरा केला आणि पुन्हा आम्ही आता उद्या सोलापूर आणि उस्मानाबाद असं मराठवाड्यातून करतो, कारण इकडले 2-3 प्रश्न आहेत. ऊसतोड कामगार गावाला आता वापस पोहोचलेले आहेत कसं तरी करून. त्यासोबतच दूध उत्पादक जो आहे त्याचा खवा आणि दूध बाहेर, कारण शहरी बाजारपेठेवर मूळ आधारित हा आहे, त्यामुळे तो थांबलेला आहे. त्यामुळे पुढचे रोजगार आणि त्या संबंधी त्यांचं काय काय करता येईल या संबंधी आम्ही आता पुढचा मार्ग करत आहोत. हे थोडक्यात माझं म्हणणं. अच्छा. आणि ह्या सर्व सर्व कामामध्ये तुम्हाला हे जे तुम्ही खाणं वगैरे वाटलं त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या संस्थांचा सपोर्ट मिळाला? एक तर सुरुवातीला माझ्या खिशात 1200 रुपये होते आणि राशन किट साठी मी काही तांदूळ विकत घेऊन ठेवले होते. त्याच्याच भरोशावरती हे काम सुरू केलं आणि जसं तिथे आम्ही आव्हान केलं की आता आपल्याला हे काम पुढे आणखी, पहिला टप्पा होता तो 17 तारखेपर्यंतचा आणि त्यामुळे तशा दृष्टीने आम्ही सुरुवात केला 11 तारखेपासून आणि लोकांची मदत येत गेली. पुण्यात वर्ध्यातलं बजाज फाउंडेशन आहे, तिथलं युथ फॉर चेंज आणि आरंभ संस्था, त्यानंतर एक NH9 नावाचं हॉटेल होतं, त्या हॉटेल पूर्ण माझ्या ताब्यात त्यांनी दिलं होतं. ते किचनचा पूर्ण आम्ही वापर करत होतो, तिथला स्टाफ ही आमच्या सोबत होता आणि सोबतच त्यांचा कोविड अगेन्स्ट असा ग्रुप होता, फाईट अगेन्स्ट कोरोना म्हणून. आणि वर्ध्यातल्या आणखी इतर संस्था होत्या, ज्या संस्थांनी नई तालीम असेल, सर्वोदय मंडळ असेल आणि निवेदिता निलम म्हणून जी एक युवा केंद्र आहे, त्याचा मला खूप हे झाला, कारण त्याच जागेवरून आम्ही काम सुरू केलं. तिथे पाणी होतं उपलब्ध, पुढे पुढे आम्ही पाणी रस्ता क्रॉस करायला नको म्हणून आम्ही त्याची पाण्याची दुसरी व्यवस्था केली. परंतु किशोर भाऊ म्हणून जे आहेत त्यांनी माझं कायम मनोबल वाढवत ठेवलं. दररोज रात्री मी त्यांच्याशी संवाद साधायचो, काय चुकतंय, काय करायला पाहिजे याचं रोज चिंतन व्हायचं आणि त्यांचं मार्गदर्शन मला कायम राहिलं. जसं पुण्याहून सुनीताताईंचं होतं, मेधाताईंचं होतं, हे होत राहिलं. विलास भाऊही आमचे नागपूरहून सतत आम्ही संपर्कात असायचो आणि औरंगाबादला सुभाष भाऊ, कारण मराठवाड्यातल्या आता गणेश सांगेलच त्यांच्या, कारण जालन्याहून ज्या बसेस यायच्या त्याही बसेसतून यायचा, तर हे होत होतं. अशा तऱ्हेने एक संस्थांकडून मदत केली, नाशिकहून पण आम्हाला मिळाली आणि भारत जोडोच्या काही साथींना आम्हाला आर्थिक सहकार्य केलं, जे खूप उपयोगाला आलं. एकूण आपल्याला असं दिसतं की आपण काही कार्य सुरू केल्यानंतर खूप ठिकाणून आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो आहे. सर्वसामान्य माणसांकडून पण सतत काही ना काही पद्धतीने मदत मिळते आहे. ही खूप चांगली गोष्ट मला आता ह्या लॉकडाऊनच्या आणि त्याच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांमध्ये दिसते. पण दरम्यान बऱ्याच ठिकाणी बेरोजगार झाले लोक, कारण त्यांची कामं बंद झाली, ते जिथे कारखान्यांमध्ये काम करत होते ते कारखाने बंद होते, दुकानं बंद झाली, सगळं झाल्यामुळे बरेच जण बेरोजगार झाले. तर मुंबईमध्ये अशा बेरोजगार झालेल्या लोकांबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे काय काम तुमच्या संस्थेतर्फे झालं, तर जमीला तुम्ही त्यांच्याबद्दल थोडं सांगाल का? हाँ ताई, जिंदाबाद ताई। जिंदाबाद। मेरा नाम जमीला है। मैंने पीएम घर बचाओ घर बनाओ आंदोलन के साथ में काम करती हूँ। जिस तरीके से आप बोल रहे हैं कि कारखाने जो बंद होने के बाद दिक्कतें जो कुछ भी मजदूरों को आई है वो तो बाद में आई है, क्योंकि लॉकडाउन के बाद में जब तक उनका चल रहा था, लेकिन बस्ती में जब बस्तियों में मुंबई के रहने वाले लोग हैं उनका रोजमर्रे का जिंदगी था, और कुछ घर काम की महिलाएं थे जो रोज नाला साफ करने वाले, कचरा उठाने वाले, या प्लास्टिक बेचकर लहसुन के ऊपर अपनी जिंदगी गुजारने वाले लोग, या प्लास्टिक चुन के वो प्लास्टिक बेचकर लोग जिंदगी गुजार रहे थे, जो उनको सिर्फ 100 रुपए का प्लास्टिक देंगे तो उनको सामने वाला दुकान वाला सिर्फ 20 रुपए या 30 रुपए ही देता है, बाकी का उसके पास रखता है। तो ऐसे हालात में मुंबई में लोग जिंदगी गुजार रहे हैं, ऐसी जगह पे हमारा काम चल रहा था। तो हमने लॉकडाउन के पहले से ही हमें दिक्कतें शुरू हो गई थी, क्योंकि तभी धीरे धीरे लोगों को इतनी अवेयरनेस हो गई थी कि इसके ऊपर के लोगों को डरा दिया गया था, तो वो डर में लोग आधे काम छोड़ ही चुके थे, और तभी से हमारे सामने दिक्कतें आ रही थी। तो हम समझ ही गए थे कि ये दिक्कत आगे चल के बढ़ने वाली है, तो हमने प्लान भी किया था। काफी हम मुंबई के बस्ती के कार्यकर्ताओं ने मिलकर हम लोगों ने ये पहले से, लॉकडाउन के पहले से हम लगातार इस बात को उछाल रहे थे कि आने वाले दिन अगर लॉकडाउन हो जाएगा और बाकी देशों के जैसा हमारे देश में भी भुखमरी बढ़ेगी, लोगों को राशन की जरूरत पड़ेगी, लोगों को काम धंधे नहीं रहेंगे, बीमार हो जाएंगे तो दवाई की जरूरत पड़ेगी, डॉक्टर लोग अगर बिजी हो जाएंगे बीमारी को लेकर तो लोगों तक, सामान्य व्यक्ति तक, गरीब तक कभी भी दवाई नहीं पहुंचोगी। तो उस
उस टाइम पे हमें क्या करनी चाहिए। तो उस हिसाब से हमने लॉकडाउन के पहले दिन से ही राशन का वितरण शुरू कर दिया था, क्योंकि हमें पता है डेली वेज वालों का दिक्कत बहुत बढ़ गया था और बढ़ने वाला भी है। तो पहले दिन से हमने पूरे बस्तियों में कार्यकर्ताओं को बात करके उनसे लिस्ट मंगवाकर हमने पहले दिन से ही स्थानिक पुलिस स्टेशनों से बात करके पुलिस स्टेशन के सामने से उद्घाटन कर दिया कि लोगों को यही राशन है तो सिक्योरिटी हमें भी मिलेगी और बीमारी से हम भी बचेंगे, को भी राशन ढंग से पहुंचेगा। तो हमारी शुरुआत पुलिस स्टेशनों से हुई थी, स्थानीय पुलिस स्टेशनों से, और वहां उनको बोलकर और पुलिस वालों के हाथों से हमने उद्घाटन करवाया कि तुम ही करो और तुम ही सिक्योरिटी दो, हम राशन लाके देने की जिम्मेदारी करते हैं। तो उन्होंने बहुत अच्छा से प्रतिसाद भी दिया। उसके बाद धीरे धीरे हमारे सामने ये बहुत बड़े संख्या में ये व्हाट्सएप पे, उसके बाद फेसबुक पे लोग ना जहां जहां फंसे हैं फैक्ट्री के वर्कर्स जिनको निकाल दिया गया या निकल गए, जहाँ रह रहे थे, उनके मैसेजेस आने लगे। हम उनको देखने लगे कि भाई कहाँ कहाँ पे लोग फंसे हुए हैं, कह रहे हैं कि हम 8 दिन से कुछ नहीं खाए हैं, हम 10 दिन से कुछ नहीं खाए हैं, हमारे पगार सेठ लोगों ने नहीं दी है, हमारी हालात ऐसी है। कुछ ऐसे मैसेजेस थे कि लोग इतने रो रहे थे कि हमें देखा नहीं जा रहा था। तो हम उसके बाद वो जो एड्रेस देते थे फेसबुक पे, उनके घरों पे जाकर उनको राशन पहुंचाना शुरू कर दिया। मुंबई ठाणा जिला में प्रवासी जो मजदूर थे, जो रोजमर्रा काम करने वाले मजदूरों को हमने ज्यादा प्रायोरिटी इसमें दिया, क्योंकि उनके पास कोई रास्ता नहीं था, ना राशन कार्ड है उनके पास, ना कोई और मौका है। सेठ लोगों ने उनकी पगार ढंग से नहीं दी है, तो वो कुछ लोग हो सकते हैं कि ये लोग भूख से फांसी भी ले लेंगे या कुछ और भी कर बैठेंगे, ये डर हमारे मन में था। तो हम लोगों ने जैसे जैसे मैसेजेस हमको मिलते थे, जैसे जैसे हम लोगों को फोन्स आते थे, हम लोग खुद अपनी गाड़ी से राशन लेकर जाके उनके घर पहुंचाते थे और उनको ये बोलकर आते थे राशन जैसे ही खत्म हो जाएगा 1 दिन पहले हमें बता दीजिए, हम आपको राशन पहुंचा देंगे। ये कंटिन्यू हमने किया, आज भी कर रहे हैं। और ये जो प्रवासी मजदूर जब चल के जाना शुरू किया 2 महीने होने के बाद, वो इतना परेशान हो गए कि कब तक हमसे भी लेंगे, और हम सब तक नहीं पहुंच पाए ना ताई। और मुंबई इतना बड़ा है कि हम पहुंच ही नहीं पा रहे थे, लेकिन मुमकिन हो हम रात के 3 बजे तक डिस्ट्रीब्यूट कर रहे थे। हमने हर जगह का परमिशन निकाल के रख लिया था गाड़ी लेकर जाने के लिए और बीएमसी से, और हम जरूरत पड़ने पर पुलिस वालों से झगड़ जाते थे कि भाई या तो आप पहुंचाओ या तो हम पहुंचाएंगे, आप हमें रोकेंगे तो फिर आपको हम राशन दे रहे, हमें पता होना चाहिए कि आधा घंटे में उनको राशन पहुंचना चाहिए, या फिर अगर उनको कुछ हो गया तो जिम्मेदार आप है। तो कुछ पुलिस वाले हमें डर के छोड़ भी देते थे, हम उनके घर तक जाते थे। रेड जोन हो जाता था तो लोगों को खाना नहीं होता था, खाना बनवाते थे, पैकेट्स करवाते थे, लेके जाके उनके बिल्डिंग के नीचे वॉचमैन को देकर पहुंचा देते थे। भाजी पाला, उनकी जो दवाइयां हैं, जो सीरियस पेशेंट है नहीं आ सकते हैं, इलाज नहीं कर सकते हैं, उनके लिए जो भी मेडिसिन लगते थे वो मेडिसिन हम लोगों ने उन तक पहुंचाया। अगर किसी को डॉक्टर की जरूरत पड़ती थी इमरजेंसी में, तो डॉक्टर को गाड़ी में लेकर जाना, उसके बूढ़े बाप तक लेके जाना, उनको दिखाना, जरूरत पड़ने पर उसी इंसान को लेकर हम दवा खाने में पहुंचाना, ये सारे काम। इसमें काम करते करते बस्तियों में हमें ये दिखने में आया, दिक्कतें तो बहुत आई, राशन तो हमें नहीं भी मिल रहा था, कोई दे भी नहीं रहा था। हम बार बार हमारे दोस्तों को, यहाँ से लेकर बाहर देश में रहने वालों तक, हम बार बार उनको फोन कर रहे हैं कि आप लोग कुछ तो भी मदद करो, जरूरत है। तो उन्होंने भी काफी मदद करे, राशन इकट्ठा हुआ, राशन बांटते रहे, मेडिसिन बांटते रहे। जरूरत पड़ने पर कहीं कहीं आग लग जाती थी तो उनको घर बनाने के लिए पैसा देना, या उनको कपड़ों के लिए इंतजाम करना, या उनके रहने के लिए व्यवस्था करके देना। और उसके बाद जहाँ भी रेड जोन हो जाता था, वहाँ के लोगों को निकाल कर, और वो लोग अगर क्वारंटाइन करते हैं तो वहाँ पे खाना ढंग से नहीं होता है तो भी हमें ही फोन आते थे, क्योंकि बीएमसी ने हमारा नंबर स्प्रेड करके रख दिया था कि अगर आपको राशन की जरूरत पड़ेगी 20 नंबर पे फोन करो, आप राशन की जरूरत है तो उस नंबर पे फोन करो। इतनी दिक्कतें, रात के 3 बजता था, 4 बजता था, तो भी रोशन के लिए हमें रिक्वेस्ट और फोन्स आते थे। और कभी कभी ऐसे फोन्स आते थे रात के 2 बजे कि हमारे पास खाने के लिए नहीं है, हमारे 4 बच्चे हैं, हमने 3 दिन से कुछ नहीं खाया, अभी भी मेरे बच्चे अगर नहीं खाना मिलेगा तो मर जाएंगे। तो ऐसे वक्त पे हमने 2 बजे रात में उठा,
तुरंत कुकर लगाए, खाना बनाए, खाना भी लिए उनके लिए और साथ में राशन भी लिए उनके लिए 10-15 दिन का राशन, और उनके बच्चे लोगों के लिए बिस्किट वगैरह लेना और वापस उतनी रात में जाना, उस घर तक पहुंचाना। और बीच में इतना रेड जोन रहता है, इतनी दिक्कतें आती है, हमें घंटे घंटे खड़ा कर देते हैं, आप रुको, आप नहीं जा सकते, फिर रिक्वेस्ट करनी पड़ती है, उस व्यक्ति को फोन करवाना पड़ता है, वो उनको पुलिस वालों को बताती है, आरटीओ को बताती है कि हमारी दिक्कत ऐसी है। तब एक आरटीओ ऑफिसर भी हमारे साथ में आता है देखने के लिए कि ये सच है क्या झूठ है, तो जब जाके उन तक पहुंचाना। और बस्तियों में महिलाओं की, जहाँ जिस बस्तियों में हम काम करते हैं वहाँ महिलाओं के लिए पानी की व्यवस्था नहीं होती, वो पीकर पानी लेकर पीते हैं, तो वहाँ पे बच्चियों को, महिलाओं को सैनिटरी पैड की जरूरत पड़ती है। तो उस सैनिटरी पैड ना, क्योंकि लॉकडाउन की वजह से सारा परिवार घर में रह जाता है, तो वो शर्म सी महसूस करती है कि वो कैसे कपड़ा धोएंगी, कहाँ सुखाएंगी, इतनी छोटी छोटी सी मोहरियां हैं वगैरह। तो हमने बीएमसी से बात किया, बीएमसी से ये जयश्री भोज जो एडिशनल कमिश्नर है, उन्होंने उनसे बात किया, मैंने पेपर में इशू किया, मैंने बाकायदा खुले में बोल दिया कि तुम अगर नहीं कुछ कर सकते हो तो औरतों के लिए कोई फायदा ही नहीं है कि इतना बड़ा पद मिलने के बाद। तो पेपर में उन्होंने पढ़ा तो मुझे फोन किए, बोले क्या दिक्कत है। मैंने बोला सिर्फ दिक्कत मेरी बस्ती में नहीं है, दिक्कत बाजू बस्ती में नहीं है, पूरी मुंबई की स्लम्स की दिक्कत है, जहाँ पानी नहीं है तो वहाँ सैनिटरी पैड आप दे सकते हैं। तो उन्होंने 4 लाख सैनिटरी पैड पूरी मुंबई के बस्तियों में डिस्ट्रीब्यूट किया, और हमने उसको अगुवाई लेकर हम अपनी तरफ से लेकर जाके डिस्ट्रीब्यूट किया। और रही बात जो मजदूर जो चलकर जा रहे थे और जिनको गाड़ियों की जरूरत थी, और जब सरकार ने कहा कि मेधाताई का उपोषण हुआ, उसके बाद सरकार और नमी और गाड़ियां ज्यादा छोड़ने लगी, तब जाके हम लोगों को एक छोटा सा काम मिला, वो था मजदूरों का फॉर्म जमा करना पुलिस स्टेशन में जाकर। वहां पे भी भ्रष्टाचार, हर फॉर्म के अंदर हर व्यक्ति के पीछे 1000 रुपए गाँव भेजने के लिए, वो भ्रष्टाचार को निकालना, वो भ्रष्टाचार का सामना करना, अधिकारियों से लड़ाई करना, काम रुकवाना उनका, हम हाथ में लेकर हम फॉर्म लेकर जाके जमा करना लगातार, और उन लोगों को गाड़ियों में बिठाने के टाइम पे खाने का इंतजाम करना, सैनिटरी पैड का इंतजाम करना, बच्चे लोग के लिए दूध के पाउडर, गर्म पानी का बॉटल वगैरह, ये सारे चीजें देना, उन तक पहुंचाना। आज भी लाखों लोग मजदूर मुंबई से गए हुए हैं, और वो इतने फोन करते हैं, अच्छा लगता है, बहुत मेहनत करे उनके लिए हम लोगों ने, लेकिन एक फोन करते हैं, बाद में कहते हैं कि आपकी वजह से हम अपने परिवार को मिल गए हैं, हम खुश हैं, वरना हम वहां पे पता नहीं क्या हो जाते थे। तो ऐसी बातें होती हैं। आज भी हमारा प्रवासी मजदूरों को घर भेजने का काम शुरू है। कल भी हमने बिहार के कुछ लोगों को भेजा, इससे पहले भी कुछ लोगों को हर दिन थोड़े थोड़े, कभी 100 तो कभी 500, कभी 1000, कभी गाड़ियां लेकर भेजना, और इस तरीके से काम चल रहा है धीरे धीरे। और दूसरी बात, कम्युनिटी किचन्स हमने चला रहे हैं। हर दिन हम 17 से लेकर 20,000 खाने के पैकेट्स बनवाते हैं। जिन बस्तियों में हम राशन नहीं पहुंचा सकते, बड़े पैमाने पे राशन की जरूरत है, वहाँ काम धंधे नहीं है, ऐसे जगह पे हम बड़े पैमाने पे कम्युनिटी किचन्स चलाकर उनको खाना वहीं का वहीं बनवाना और वहीं का वहीं बुलाकर खाना खिलाने का काम कर रहे हैं। हर दिन 20,000 लोग खाना भी खा रहे हैं, और ये बहुत बड़ा नंबर है एक्चुअली। जी ताई, और अलग से हम राशन हर दिन पहुंचा रहे हैं। हर दिन हमारा यहाँ से हर बस्ती में डिस्ट्रीब्यूशन होता है। बहुत सारे लोग अभी आगे आ रहे हैं। हमारा काम हर दिन हम फेसबुक पे डालते हैं, तो लोग खुद से आगे आकर मदद कर रहे हैं। कोई राशन देता है, तो कोई दाल देता है, तो कोई आटा दे देता है, तो कोई और चीज, दूध का पाउडर दे देता है। तो हम इकट्ठा करते हैं, उसको लेकर आके पैकिंग करवाते हैं, बस्ती के बच्चों को लेकर जाके उन पैकिंग लेकर जाके उनके घरों तक पहुंचाते हैं। और जो भी रिक्वेस्टिंग आते हैं उनको गाड़ियों से पहुंचाते हैं। मुमकिन हो सकता है रिक्शा से जाके दे देते हैं, क्योंकि लॉकडाउन की वजह से लोग बाहर नहीं आ पा रहे हैं। और खास बोल के इसमें मध्यम वर्गीयों का बड़ा दिक्कत आ रहा है। स्थानिक लेवल में जो बस्तियां हैं वो तो हमें आके मांग ही लेंगे, गरीब लोग, लेकिन मध्यम वर्गीय लोग मांग नहीं पा रहे हैं। उनको शर्म सी महसूस हो रही है, वो बिल्डिंग के नीचे नहीं आ पा रहे। बहुत सारे भूखे लोग हैं। ऐसे लोगों के लिए हमने रिक्वेस्ट रखी है कि जो भी बिल्डिंग में फंसे हुए लोग हैं, इस नंबर पे आप लोग अगर हमें मैसेज रखते हैं तो हम राशन आपके घर तक पहुंचाएंगे, आपको शर्माने की जरूरत नहीं है। तो ऐसे बिल्डिंग वाले बहुत सारे लोग हमें मैसेजेस रखते हैं, हम उनको राशन पहुंचा देते हैं बिना किसी को बताए, ना शो करे उस बात को। हम उनका नाम भी नहीं शो करते हैं, उनका फोन नंबर भी नहीं शो करते हैं, ना ही उनसे कोई डॉक्यूमेंट्स मांगते हैं। सिर्फ राशन चाहिए तो आप
फोन नंबर दे दीजिए, खाली नाम दे दीजिए, रूम नंबर दे दीजिए, उन तक घर तक पहुंच जाता है ताई, चल रहा है ताई। बहुत बड़ा काम आप लोग कर रहे हैं, सच में बहुत लोगों के लिए आपका काम चल रहा है। और आपके साथ बहुत बड़ी टीम भी होगी शायद ये काम करने के लिए। थाने जिले में जो काम किया गया उसके बारे में मैं थोड़ा गुड्डी और अजय से जानना चाहूंगी कि थाने में क्या और कैसे काम किया गया। विभा जी, वैसे तो मेरा काम बहुत आसान कर दिया है जमीला जी ने, क्योंकि बहुत कुछ बता दिया है। तो मैं बहुत ही टू द पॉइंट कुछ मुद्दे यहाँ रखूंगी। एक तो कोई भी पहल जब शुरू होती है तो उसकी कुछ विशेषता होती है। तो हमारे पहल की जो विशेषता है वो मुझे लगता है कि बहुत ही क्लियर कट थी कि हम इस समय गांधी जी का जो अंतिम जन था इस पूरे लॉकडाउन में वो मजदूर था, तो हमको उस मजदूर के लिए काम करना था। तो वो बहुत ही क्लियर एक दायरा था कि उसको सबसे पहले पहुंचाना है और उसके लिए काम करना है, तो हमने उसके लिए काम किया। जिस तरीके से जमीला जी ने कहा कि रिलीफ का काम बहुत बड़े पैमाने से चला। हमने 22 मार्च को, जिस दिन जनता कर्फ्यू डिक्लेयर हुआ था और उस समय मैं मुंबई बाग के आंदोलन में थी, और उसको खत्म करके मैंने तुरंत इससे काम को शुरू किया था। और मैं उस एक घटना को बहुत ही संक्षेप में बताना चाहूंगी कि जब मैंने अपील की कि बांद्रा में कई मुस्लिम बस्तियां हैं, बांद्रा ईस्ट के अंदर, जिनके लिए अनाज चाहिए, तो कई सारे लोग सामने तो आए, लेकिन उन्होंने मुस्लिम नाम सुनते ही पीछे भी हट गए थे। लेकिन उसके बाद हमें सामने से ही एक गुजराती भाई ने आकर ये कहा कि हमें ऐसे लोगों की लिस्ट दीजिए और हम मदद करेंगे। और लगभग करीब 5-1 हजार रोज वो फूड पैकेट देते थे और वो आज तक चला जी। दूसरी जो घटना मैं कहना चाहूंगी वो मेधा जी जब कल्याण और भिवंडी के दौरे पे आई तो एक भंगार बेचने वाली महिला थी जो कि 70 साल की थी। और उसको जब ये पूछा गया कि लोगों ने कहा पास बेटे नहीं है, पति नहीं है और ये रोज क्या खाएगी, इसका प्रश्न है। तो जब हमने उसको पूछा कि हम आपको अनाज देते हैं, हमारी गाड़ी में है, आप ले लीजिए, तो उसने सामने से आकर कहा कि मेरे पास 10 दिन का राशन है, आप ये राशन उसको दीजिए जो सच में जरूरतमंद है। जब 10 दिन बाद हमारा राशन खत्म हो जाएगा तब मैं आपको फोन करूंगी। तो ये ईमानदारी ये किसी भी पहल की तरफ से आए, जब आप अच्छे दिल से बात करने जाते हैं तो वो बहुत अच्छी रही। एक तीसरी बात जो कहना चाहूंगी कि जब मैं पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट में से बंगाल के लोगों को लेकर ठाणे स्टेशन पहुंची ट्रेन में बिठाने के लिए, तो वहाँ 2 व्यक्ति थे, एक ही परिवार के 2 मुस्लिम एक कपल था जो जाना चाहता था बंगाल। हमने जब उनको ये कहा कि आपको अगर जाना है तो हम आपकी मदद करेंगे, और हमने अपने इनिशिएटिव में उनको शामिल किया और वो गए, तो वो सामने से इतने खुश थे, हमसे ये कह रहे थे कि हमने अपना गहना बेचा है गांव जाने के लिए, तो वो पैसा टिकट के लिए रखा था, हम वो आपको देने के लिए तैयार हैं। तो मुझे लगता है कि ये जो चीजें सामने से आई ये बहुत ही इस पहल के लिए बढ़िया थी और अच्छी थी। ये जो मेरा अंदाजा है कि हमने 25 से 30 हजार मजदूर, मैं यहाँ बताना चाहूंगी कि रायगढ़ डिस्ट्रिक्ट की जो कलेक्टर है वो 3 मई से बिना किसी 1 रुपए लिए बगैर वो मजदूरों को भेज रही थी। तो उनकी वजह से मुझे ठाणे के कुछ लोगों को रायगढ़ के तरफ से भेजने में बहुत आसानी हुई, तो इसके लिए मैं उनका नाम लेना चाहूंगी। इस पूरे प्रोसेस में मुझे जो अनूप जी, विशाल, अमोल, प्रियंका, समीर, ये सारे साथियों ने हमको मदद की, इसके लिए भी जिंदाबाद साथियों. माझं नाव अजय भोसले, मी समता विचार प्रसारक संस्थेचा कार्यकर्ता आणि संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ठाण्यामध्ये काम करतो. हा, तर आम्ही सुरुवातीला जे लेबर लोकांचं जे एमपी ला जाण्यासाठी बस व्यवस्था आणि रेल्वे व्यवस्था केली होती, त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा त्यांचा कलेक्टर साहेबांशी आम्ही भेट घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना आणि जे काय आपले मानणं होतं ते आम्ही पाठपुरावा करून कलेक्टर
कलेक्टर सरांशी आम्ही संपर्क साधला. त्याच्यातून आम्ही लोकांना कमीत कमी कॅन्टीन लावून दिले, जसे की केसन आपलं कॅडबरी जंक्शन असेल, फाउंटन असेल, खारेगाव नाका, माझीवाडा नाका, परत ना मानकोली, परत भिवंडी बायपास. त्याचबरोबर आम्ही भिवंडीला आतमधून एक आपण ह्याला जातो, कोपरवरून रेल्वे सोडतो. तर अशा तऱ्हेने आम्ही तिथे लोकांना एमपी बॉर्डर पर्यंत आणि एमपीच्या कमीत कमी 7 किलोमीटर आतमध्ये त्यांना कसं सोडता येईल त्याचा प्रयत्न आम्ही इथल्या लोकांची आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत होतो. त्याचबरोबर संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना कमीत कमी त्यांच्या गावापर्यंत त्यांना कसं जाता येईल याची व्यवस्था आम्ही इथून ठाण्यावरून माझीवाडा या ठिकाणावरून केली होती. त्याचबरोबर आम्ही कलेक्टर सरांशी जेव्हा ठाणे जिल्ह्यात बोललो होतो, मजुरांच्या हक्काचं वेतन त्यांना मिळायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही 1 जूनचा आक्रोश दिन तिथे आम्ही साजरा केला. लेबर लोक जे आहे जे बिल्डिंग काम करतात आहे, पण त्यांना त्यांच्या मालकांनी त्यांना अजूनपर्यंत त्यांना राहण्याची म्हणा, खाण्याची सोय म्हणा किंवा वेतन अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. ते आम्ही त्याचा पाठपुरावा करत त्यांना त्यांच्या हक्काचं वेतन कसं मिळेल आणि पूर्ण पगार, तर त्याचा आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांशी आम्ही बोलून घेतलं. त्याचबरोबर आम्ही 1 जूनला हॅलो हा हा बोला. त्याचबरोबर आम्ही 1 जूनला आक्रोश दिन तिथं साजरा केला. त्यानंतरच आम्ही तसंच रेशन दुकानात फ्री धान्य कसं मिळेल, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, राशन कार्ड नाहीये, तर त्यांना त्यांच्या सरकारने जी घोषणा केली त्याच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने त्यांना हक्काचं राशन मिळेल त्याकडे आम्ही लक्ष पाठपुरावा देत राहिलो. आणि त्यांना फ्री मध्ये धान्य जसे की 15 किलो प्रति व्यक्तीला तांदूळ आणि तूर डाळ आणि तेलासकट त्यांना द्यायला हवं, त्याचाही आम्ही पाठपुरावा सध्या करीत आहोत. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक आणि पूर्णपणे त्यांना 17 मे पर्यंत त्यांचं वेतन कसं त्यांना मिळेल आणि त्यांचा हक्क त्यांना बजावता येईल त्याचा आम्ही पाठपुरावा सध्या करीत आहोत. तर आम्ही भिवंडी बायपास वरून लोकांना सोडत होतो. तर 6-7 तास 24 तास जे बस ड्रायव्हर तासगाववरून साताऱ्यावरून जे लोक ह्या साईडला आले होते त्यांना सांगितलं की तुम्हाला जाणं भाग आहे आता, तुम्ही पुढे 7 तास ट्रॅव्हल करून तुम्हाला कल्याण बायपासला पोहोचायचे, तिथून तुम्हाला लोकांना घेऊन 16 तास एमपी ला जायचं असं जेव्हा त्यांना सांगितलं. पण तोपर्यंत तासगावला जाणाऱ्या लोकांची, बस चालकांची, वाहकांची कोणतीही सोय नव्हती. ते आपण शासन नागरिक समन्वयाच्या समितीच्या द्वारे त्यांना करून दिले. त्याचबरोबर आम्ही त्यांना पुढचे पॅकेज जेव्हा त्यांना दिले गेले ह्याच्यामध्ये बस व्यवस्थापन मध्ये किंवा बस मध्ये त्यांचे स्वतःहून बोलले की अजूनपर्यंत आम्हाला सकाळपासून शासनाकडून म्हणा किंवा कुठल्या जिल्ह्यातून म्हणा अजूनपर्यंत कोणती सोय दिली गेली नाही, की तुम्ही आम्हाला संस्थेच्या माध्यमातून दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार. आणि ते प्रत्यक्षात रडत होते, आम्ही एवढं लांबून ट्रॅव्हल करून आलो, अजूनपर्यंत आम्हाला कोणी म्हणजे जेवायला सकाळ काय पाणी प्यायला पण कोणी विचारलं नाही बोलतात, ते आम्ही तुम्ही आम्हाला दिले. त्याचबरोबर दुसरं एक होतं की अपंग व्यक्ती जे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं आहे, ते काही संस्था आहेत, काही मुंबऱ्याला काही लोक राहतात की त्यांची घरं जुळून आहेत, पण त्यांच्यापर्यंत जेवणाची व्यवस्था अजूनपर्यंत पोहोचली नव्हती आणि ना की राशनची होती. तर आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना राशन दिलं. पण प्रत्येक हँडिकॅप हा असा तयार झाला होता की आम्ही त्यांना 5 किलोचा तांदूळ जरी देत होतो तरी ते एकामध्ये 2 भाग करून ते लोकांना देत होते. ते बोलत होते की आम्हाला मिळालं पण आमचं घर सोडून अजून एक घर की त्यांना कसं मिळेल. ते आपल्या विभागामध्ये 2 किंवा 3 किट तयार करायचे आणि ते स्वतःहून घरी बसून ते तयार करून त्या लोकांपर्यंत ते पोहोचवतात. आणि रेड झोन मध्ये त्यांना ते मुंबई एरिया पूर्ण असल्यामुळे तिथे आम्हाला जाता येत नव्हतं, म्हणून आम्ही त्यांना रिक्षा घेऊन बोलवायचे की तुम्हाला एवढे आम्ही किट देतो तुम्ही मग ते स्वतःहून घरी बसून प्रत्येकी जण असे वेगवेगळे हे करून ते त्या ठिकाणी देत होते. त्याचबरोबर अजून एक पॉईंट असा होता की ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त कचरा हरिओम नगर डम्पिंग ग्राउंड तिथे कचरा टाकला जातो. तिथल्या महिला अजूनही झोपडीमध्ये राहतात, ना की कुठलं छत आहे ना कुठलं काय आहे, म्हणजे असं रस्त्यावर राहतात त्या पद्धतीने राहतात. त्यांना कुठली सोय शासनाने अजूनपर्यंत दिली नाहीये की आपण संस्थेच्या माध्यमातून त्यांना गेली 2 महिने झाले आपण त्यांना राशन देतो 15-15 दिवसाचं अशा तऱ्हेने आपण तिथं. पण त्यांच्याकडे असं झालं की ते त्या ढिगाऱ्यामध्ये राशन गोळा करून म्हणजे कचरा इथे वेचून
ते हम्म. कचरा वेचल्यानंतर भंगारवाल्याला द्यायचा, त्याच्यातून जे काय पैसे मिळते तर त्यांचं घर चालायचं. हम्म. आणि छोटी छोटी मुलं असल्यामुळे त्यांचं घराचं काय भागत नव्हतं आणि ते एक टाइमचं जेवण करायचे ते संध्याकाळी किंवा बिल्डिंग मधल्या लोकांनी कोणी काय आणून दिलं तर ते खायचं, त्याच्यावरतीच चालू होतं. तर हम्म. तसं मला फोन करून त्यांनी सांगितलं की अशी अशी आम्हाला गरज आहे आणि मदतीची गरज आहे. तर आम्ही त्यांना राशन पुरवठा केला. त्याच्यातूनच त्यांनी तिथे पण सेम त्याच पद्धतीने त्यांनी केलं की आम्हाला एक किट मिळालंय ना, तर आम्ही एक किट मधून 3 जण म्हणा, 4 कुटुंब म्हणा, असं करून तुम्ही विभागून ते प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला. हम्म. त्यानंतर आम्ही हे सगळे किट दिल्यानंतर नंतर आम्ही मेडिकल कॅम्प घेतला की कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव चालू आहे पण सरकार अजूनपर्यंत लक्ष देत नाहीये. हम्म. जरी दिलं तरी पण तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प ठेवला की जेणेकरून जनरल चेकअप करू की लोकांमध्ये भाव काय. एक भाव असा आहे की तुम्हाला हे काय बोलतात ताप सर्दी झालं तरी लोक बोलतात तुला कोरोना झाला तुला डायरेक्ट ऍडमिट करणार आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी जनरल चेकअप कॅम्प घेतला जेणेकरून की त्यांना कळेल की अरे नॉर्मल फक्त आपल्याला ताप आणि सर्दी आले ना की कोरोनाचा कुठला दवा आणि त्याच्यातले आपल्या सेंटेन्स आहेत अशा पद्धतीने आम्ही घेतला. आणि त्याचबरोबर आम्ही तिथे आणि पूर्ण कळव्यामध्ये आम्ही होमिओपॅथिक अर्थिंग सिस्टीम जे आम्ही स्वतःहून समोर डॉक्टर समोर बसून ते तयार करून घेऊन ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आम्ही इथे जी सांगण्यासारख्या खूप गोष्टी तुमच्याकडे आहेत पण एकाच वेळेस एवढ्या सगळ्या आपल्याला रेकॉर्ड करणं शक्य नाही. तर उरलेल्या गोष्टी उरलेल्या कथा आपण ऐकूयात पुढच्या भागात. धन्यवाद.